नमस्कार. कधी विचार केलाय का की मुलांच्या मनात येणारा एक छोटासा विचार त्यांचं अख्खं आयुष्य बदलू शकतो? हो. चला, आज आपण मनाच्या ह्याच एका जादुई शक्तीबद्दल जाणून घेऊया. पण मग खरा प्रश्न हा आहे की आपले विचार खरंच इतके शक्तिशाली असतात का की ते आपलं भविष्य घडवू शकतील? ऐकायला साधं वाटेल, पण या एका प्रश्नातच आपल्या मुलांच्या यशाचं सगळं रहस्य दडलेलं आहे. आजच्या या विश्लेषणात आपण 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी मनाची शक्ती म्हणजे नेमकं काय, मग त्याचे फायदे काय आहेत, त्यानंतर एका छोट्याशा बीजाची गोष्ट ऐकूया आणि शेवटी ही शक्ती मुलांना शिकवायची कशी हेही बघूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, मनाची शक्ती, यशाचं बीज. तर मनाची शक्ती म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या विचारांमध्येच आपलं आयुष्य घडवण्याची ताकद दडलेली असते. म्हणजे आपण जसा विचार करतो ना, तसंच आपण वागतो. इतकं सोपं आहे. हे अजून चांगलं समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा एक मुलं आहे जे गणित शिकतोय. आता इथे बघा, 2 विचार आहेत. एका बाजूला विचार येतो, अरे यार, मला गणित जमतच नाही, आणि झालं, इथेच खेळ खाल्लास, प्रयत्नच संपले. पण दुसऱ्या बाजूला बघा, विचार येतो, ठीक आहे, मी प्रयत्न तर करून बघतो, मला हे नक्की शिकता येईल. आणि बस, इथेच सगळा फरक पडतो. एका विचाराने हार पत्करली तर दुसऱ्या विचाराने जिंकण्याचा मार्ग उघडला. बरं, मग या सकारात्मक विचारांमुळे नक्की काय जादू होते? मुलांच्या आयुष्यात याचं इतकं महत्त्व का आहे? चला बघूया. इथे बघा, सकारात्मक विचारांचे 4 मोठे फायदे आहेत. पहिला म्हणजे आत्मविश्वास वाढतो. दुसरं, शिकण्याची क्षमता वाढते. तिसरं, भीती आणि ताण कमी होतो. आणि चौथं म्हणजे नातेसंबंध सुधारतात. उदाहरणार्थ, एखादं लाजणारं मूल जेव्हा स्वतःला सांगतं, मी बोलू शकतो, तेव्हा हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढतोच. किंवा खेळात हारल्यावर रडत बसण्याऐवजी, मी पुढच्या वेळेस अजून चांगलं खेळेन, असं म्हणणं. हीच तर आहे खरी जिंकण्याची वृत्ती, नाही का? चला, आता एक छोटीशी पण खूप काही शिकवून जाणारी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे का इवल्याशा बीजाची आणि त्याच्या विश्वासाची. कल्पना करा, एका सुंदर बागेत एक छोटंसं बीज पेरलं गेलं होतं, पण त्याच्या आजूबाजूला होती मोठमोठी उंच झाडं, आणि ती झाडं सतत त्याची खिल्ली उडवायची. ती झाडं त्याला म्हणायची, ए छोट्याशा बीजा, तू तर किती लहान आहेस, तुझं कधी मोठं झाड होणार तरी आहे का? बिचारं ते बीज हे सगळं ऐकून खूपच निराश व्हायचं. पण मग एक दिवस एक प्रेमळ सूर्यकिरण त्याच्यापर्यंत पोचला आणि त्यानं हळूच त्याच्या कानात सांगितलं, काळजी करू नकोस, फक्त स्वतःवर विश्वास ठेव, तू नक्कीच वाढू शकतोस. आणि जणू काही जादूच झाली. त्या एका वाक्याने सगळं काही बदलून टाकलं. त्या दिवसापासून त्या बीजाने स्वतःलाच सांगायला सुरुवात केली. ते रोज स्वतःला म्हणायचं, मी मजबूत आहे, मी वाढणार, मी सूर्यापर्यंत नक्की पोचणार. त्यानंतर खूप पाऊस आला, वादळ वारा आलं, पण ते बीज अजिबात डगमगलं नाही. ते वाढतच राहिलं आणि काही आठवड्यातच ते छोटंसं बीज एका सुंदर उंच सूर्यफुलात बदललं, जे सगळ्या गर्दीत उठून दिसत होतं. तर मग या गोष्टीमधून आपण काय शिकलो? शिकवण हीच आहे की सकारात्मक विचार हे सूर्यप्रकाशासारखे असतात. ते जितके जास्त असतील तितकंच सुंदर व्यक्तिमत्व उमलून येईल, अगदी त्या सूर्यफुलासारखं. गोष्ट तर खूप छान होती, नाही का? पण आता खरा प्रश्न येतो की हे सगळं आपण मुलांना शिकवायचं कसं? चला, त्यासाठी काही सोपे उपाय बघूया. हे बघा, इथे 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, दररोज सकारात्मक वाक्ये. दुसरी, कल्पनाशक्तीचा वापर, ज्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. तिसरी, कृतज्ञता जार. आणि चौथी, सकारात्मक गोष्टी वाचणं किंवा ऐकवणं. चला, आता हे एक एक करून समजून घेऊया. तर पहिली पायरी आहे दररोज सकारात्मक वाक्य म्हणणं. मुलांना रोज सकाळी आरशासमोर उभं करून स्वतःलाच म्हणायला सांगा, मी हुशार आहे, मी दयाळू आहे, मी काहीही शिकू शकेन. ह्या छोट्याशा वाक्यांनी दिवसाची सुरुवात इतकी सकारात्मक होते ना, की विचारू नका. दुसरी पद्धत आहे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे काय? तर मुलांना शांत बसवून डोळे बंद करायला सांगा आणि कल्पना करायला लावा की त्यांना जे हवंय ते मिळालंय.
जसं की परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले आहेत किंवा ते शर्यत जिंकले आहेत. असं म्हणतात ना, जे आपण मनात स्पष्टपणे पाहू शकतो ते सत्यात उतरवणं सोपं जातं. आणि तिसरी पद्धत जी मला स्वतःला खूप आवडते ती म्हणजे कृतज्ञता जार, म्हणजे कृतज्ञतेची बरणी. करायचं काय? तर रोज दिवसभरात घडलेली एक तरी चांगली गोष्ट एका चिठ्ठीवर लिहायची आणि त्या बरणीत टाकायची. ह्याने काय होतं तर आपोआप आपलं लक्ष चांगल्या गोष्टींकडे जायला लागतं आणि मन आनंदी राहतं. चला, आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या सारांशाकडे येऊया. तुमच्या आतला सूर्यप्रकाश. थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा आपण मुलांना सकारात्मक विचार करायला शिकवतो तेव्हा आपण त्यांच्या मनात एक असं बीज पेरतो जे पुढे जाऊन त्या छोट्या बीजासारखंच एक सुंदर सूर्यफूल बनतं. आणि हेच सूर्यफूल त्यांना आयुष्यभर आतून शक्ती आणि प्रकाश देत राहतं. आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा की आपण आपल्या मुलांच्या मनात नेमकं कोणतं बीज पेरत आहोत? निराशेचं आणि भीतीचं की विश्वासाचं आणि शक्तीचं? ह्या प्रश्नावर नक्की विचार करा.